नमस्कार मित्रांनो, माझ्या भटकनामा या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण भेट देणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीला। स्टॅच्यू ऑफ युनिटी भारतातील गुजरात राज्यात केवडिया म्हणजेच एकता नगर या ठिकाणी वसलेले आहे। येथे जाण्यासाठी वडोदरा रेल्वे स्टेशन सोयीचे पडते, परंतु याशिवायही एकता नगर या ठिकाणी नवीन अद्ययावत असे रेल्वे स्टेशन उभारलेले आहे। या ठिकाणी भारतातील विविध भागांमधून थेट रेल्वे सेवा आहे, त्याची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे। एकता नगर रेल्वे स्टेशनपासून बाहेर पडल्यानंतर आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जाण्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध आहे। आता आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला यायचे कसे ते पाहू। या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही स्वतःचे वाहन असेल तर बाय रोड येऊ शकता। अहमदाबाद, वडोदरा, मुंबई, सुरत अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून येथे येण्यासाठी चांगल्या दर्जाचे रस्ते आहेत। विमानाने यायचे झाल्यास जवळचे विमानतळ आहे वडोदरा। वडोदरा येथून स्टॅच्यू ऑफ युनिटी 90 किलोमीटर अंतरावर आहे। स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच एकता नगर रेल्वे स्थानकावर येण्यासाठी मुंबई, चेन्नई, वाराणसी व अहमदाबाद येथून थेट रेल्वे सेवा आहे। आपण रेल्वेने येऊ शकता। स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये कोणत्याही खाजगी वाहनांना प्रवेश नाही, त्यामुळे त्यांच्याच बसने प्रवास करावा लागतो। हे आहे श्रेष्ठ भारत भवन। या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या सर्व गाड्या पार्क केल्या जातात आणि या ठिकाणाहूनच स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे बस सेवा देखील उपलब्ध आहे। स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये आपण कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी करू शकतो, कोणती स्थळं पाहू शकतो याची माहिती येथे डिस्प्लेवर देण्यात आलेली आहे। अशा प्रकारच्या बसेसमधून आपला प्रवास सुरू होतो आणि आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य निहाळत आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे निघत असतो। निसर्ग सौंदर्य पाहत असतानाच अचानक आपल्या समोर येतो तो स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा। जगातील सर्वात मोठा पुतळा म्हणून आता हा पुतळा ओळखला जात आहे। स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आतील भागात अशा प्रकारचे वेगवेगळे कारंजे ठेवलेले आहेत। या ठिकाणी आपण मनसोक्त सेल्फी काढू शकतो। स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये आपण जंगल सफारी, पेट झोन, चिल्ड्रन न्यूट्रिशन पार्क, मेज गार्डन, युनिटी गार्डन, जंगल क्रूज, रिव्हर राफ्टिंग, कॅक्टस गार्डन अशा वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊ शकतो। या सर्व ठिकाणांचे तिकीट बुकिंग व त्याची सविस्तर माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आतमध्ये गेल्यावर आपला आनंद गगनात मावेनासा होतो, कारण आपल्याला समोर दिसतो तो भव्य दिव्य पुतळा। स्टॅच्यू ऑफ युनिटीची भव्यता अनुभवण्यासाठी आपली पावलं पुतळ्याच्या दिशेने वळू लागतात। या ठिकाणी थोडंसं चालावं लागतं, परंतु ऊन लागू नये म्हणून सावलीसाठी छताची व्यवस्था केलेली आहे। कडेला बसण्यासाठी झाडे देखील आहेत। अशा या मध्यभागातून आपण उंच पुतळा न्याहाळत पुढे पुढे जात असतो। ज्यांना चालता येणे शक्य नाही त्यांच्यासाठी येथे गोल्फ कार्ट देखील उपलब्ध आहे। दिव्यांग व्यक्तींकरता व्हीलचेअरची देखील सोय करण्यात आलेली आहे। पुतळ्याच्या पायथ्याशी एक्झिबिशन हॉल आहे। या हॉलमध्ये या पुतळ्याच्या निर्मितीचा संपूर्ण इतिहास, सरदार वल्लभभाई पटेल यांची माहिती व इतर संपूर्ण तांत्रिक माहिती देण्यात आलेली आहे। स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी 1,70,000 गावातील शेतकऱ्यांनी 135 मेट्रिक टन लोखंड दान केले। त्याचा वापर करून हा 182 मीटर उंच पुतळा उभारण्यात आला आहे। पद्मश्री राम सुतार यांनी या पुतळ्याच्या निर्मितीचे डिझाईन केलेले आहे। येथून बाहेर पडलो की आपण मुख्य पुतळ्याच्या दिशेने जातो आणि आपले डोळे अक्षरशः दिपून जातात। हा उंच पुतळा पाहताना मान उंचावणे देखील कठीण होऊन बसते। देशाच्या अखंडतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची उंची या पुतळ्यातून दिसून येते। व्हर्टिकल अँगलमधून आपण हा उंच पुतळा पाहू शकतो। आपली उंची या पुतळ्याच्या अंगठ्या एवढीच आहे। इतका हा पुतळा भव्य दिव्य असा आहे। या उंच पुतळ्याच्या आतील भागातून आपण लिफ्टने व्ह्यूइंग गॅलरीमध्ये जाऊ शकतो आणि येथूनच
सरदार सरोवर व धरणाचे विहंगम दृश्य आपल्या नजरेस पडते. स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्याची वेळ सकाळी 8 ते 6 आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी सोमवारी बंद असते. संध्याकाळी 7 वाजता येथे प्रोजेक्शन मॅपिंग शो देखील होतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.